आज आपण बटाटा वापरून असा नवीन एक नाश्ता बनवणार आहोत। तर त्यासाठी मी उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहे। आता आपण याला छान असं किसून घेऊया। तर किसणीच्या साहाय्याने मी हे सर्व बटाटे असे छान असे किसून घेते। किसून घेतलेला आहे। तर आता आपण त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालूया, 1 चम्मच ओवा घालूया, 1 चम्मच ओवा, पांढरे 1 चम्मच सफेद तीळ, चवीनुसार मीठ घालूया, थोडी चिली फ्लेक्स घालते। तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता व थोडी हिरवी मेथी घालते। तुमच्याकडे असली तर घाला, नसेल तर कोथिंबीर वापरू शकता। आता आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत 1 वाटी। तर मी यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता आपण याला अजिबात पाण्याचा न वापर करता आलूच्या ओलाव्याने याला छान असं मळून घेऊया। तर शक्यतो तुम्हाला पीठ आणखी लागलं तर एका वेळेस घालू नका, लागेल तर नंतर घाला। आधी जेवढ्या पिठामध्ये आलूचा पाणी आहे ते सर्व मळून घ्यायचं पीठ। तर बघू शकता आलूमध्ये ओलावा आहे। तर आपलं पीठ आता मी हे सर्व मळून घेते। हा नाश्ता एकदम सोपी आणि खूप छान लागते। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि एकदम मऊसूद असा रेशमी पराठा तयार होतो। तर मी अशा प्रकारे छान असं याचं पीठ मळून घेते। मग तेल लावून आता आपण याला छान असं मळून घेऊया व 5 मिनटं याला झाकून ठेवूया। तर 5 मिनटासाठी मी याला झाकून ठेवत आहे। 5 मिनटे झालेली आहे। छोटा गोळा बनवून घेतलेला आहे। आता त्याला थोडं गव्हाचं पीठ लावून घेऊया व छान अशी पातळ अशी मस्त आपण चपाती लाटून घेऊया। हा पराठा छान असा मस्त पातळ असा लाटून घ्यायचा, एकदम लुसलुशीत हलक्या हाताने लाटायचा, जास्त भारसुद्धा नका टाकू आणि जास्त पीठसुद्धा नका लावू। तर मी 2 बटाटे वापरून हा नाश्ता तयार केलेला आहे। तर मला याला 1 वाटी गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे। तर तुम्ही हा नाश्ता सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट बनवून देऊ शकता आणि एकदम वेगळ्या पद्धतीचा नाश्ता आहे। तर नक्की ही रेसिपी एकदा तरी माझ्या पद्धतीने ट्राय करा, खूप छान लागते हा रेशमी पराठा। तर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या जिल्ह्यातून बघता ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघू शकता असा छान असा मस्त पातळ असा आपला पराठा लाटून झालेला आहे। तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते, एकदम असा पातळ असा मी लाटून घेतलेला आहे। अशा प्रकारे मी सर्व लाटून घेते। सर्व मस्त पराठे पातळ असे लाटून घेतलेले आहे। तर आता आपण याला शिजवून घेऊया। तापलेला आहे। आता आपण पराठा असा छान असा मस्त शिजवून घेऊया। हा नाश्ता बनवण्यासाठी कमीत कमी साहित्याचा वापर केलेला आहे। तर हे साहित्य आपण वापरलेलं आहे सर्वांच्या घरी अवेलेबल असते। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता एका बाजूने छान असा पराठा मस्त शिजलेला आहे। तर आता आपण दुसऱ्या पण बाजूने त्याला अलटी-पलटी करत छान असं शिजवून घेऊया। तुम्हाला पराठ्याच्या भोवताल तेल सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता। आमच्या घरी तेल खात नाही म्हणून मी काही सोडणार नाही आहे। मी असाच त्याला खरपूस छान असा भाजून घेणार आहे। तर बघू शकता किती छान असा मस्त आपला पराठा रेडी झालेला आहे। अशा प्रकारे मी सर्व मस्त शिजवून घेते।
तर मी सर्व असे छान असे रेशमी पराठे बनवून घेतलेले आहे. तुम्हाला दाखवते. एकदम असे मऊ लुसलुशीत दिवसभर राहते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर आता आपण याला चटणीसोबत छान असं सर्व करूया. तर बघू शकता मी अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे, किंवा तुम्ही याला लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान भारी लागते. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला माझ्या रेसिपी आवडते का.